आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक 3420वर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. सतीचे ते घेता वान बहुकठीण परिणामी जीवासाठी गौरव वाढे. आहाच जोडे ते नव्हे जरी होय उघडी दृष्टी तरीच गोष्टी युद्धाच्या तुका मने अंगा येता तरी सत्ता धैर्याची जीवासाठी गौरव वाढे. आहाच जोडे ते नव्हे. प्रथम मी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. सर्व साधू संतांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून, पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो. महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात, सतीचे ते घेता बाण बहुकठीण परिणामी. सती म्हणजे पतिव्रता स्त्री किंवा सौभाग्यवती स्त्री तिच्या जीवनामध्ये काय करते? वाण देते. वाण म्हणजे मकर संक्रांतीपासून 14 जानेवारीपासून, कारण 4 फेब्रुवारीपर्यंत हे जे पतिव्रता स्त्रिया असतात त्यांच्या जीवनामध्ये किंवा सौभाग्यवती स्त्रिया असतात, ते सौभाग्यवती स्त्रियांना वाण म्हणजे दान देत असतात. पण या दानाचं महत्त्व काय आहे? ते दान फक्त त्यांच्या जीवनामध्ये त्यांचा पती म्हणजे त्यांचं सौभाग्य अखंड राहावं या भावनेने त्यांच्या जीवनामध्ये ते दान, सौभाग्यवती स्त्रियालाच ते दान देत असतात, ते वाण देत असतात. पर ते वाण देत असतात. आता महाराज म्हणतात बहुकठीण परिणाम. आता ते दान कुणाला देतात? एक सौभाग्यवती स्त्रीलाच दान देते आणि तिचे परिणाम म्हणतात बहुकठीण परिणाम. आता जुन्या काळामध्ये कारण पतिव्रता स्त्री जी होती ती सती जायची आणि सती गेल्यानंतर त्या नवऱ्याच्या प्रेताबरोबर स्वतःचं शरीर जाळून संपवित असं. आता मग ती संपवित असताना तिच्या मुखावाटं जे शब्द निघणारे आहेत, ते शब्द जे निघणारे आहेत तिचा दृढ निश्चय तिच्या जीवनामध्ये झालेला असतो. म्हणून तिच्या मुखावाटं निघणारे शब्द हे फार कारण मौल्यवान असतात. म्हणून बहुकठीण परिणाम, त्या शब्दाचा परिणाम फार कठीण असतो. कारण तो शब्दाचा जो परिणाम आहे, कारण सौभाग्यवती स्त्रियांनी त्यांच्या जीवनामध्ये कारण जे वाण दिलेलं आहे ते वाण पवित्र दान त्यांच्या जीवनामध्ये दिलेलं आहे की त्यांचा पती हा कारण अखंड सौभाग्य राहावं. मग त्या पतीची जर कोणी निर्घुणपणे हत्या केली असेल तर महाभारतातलं उदाहरण सर्वांनाच माहीत आहे. ती कथा मी काय थोडक्यामध्ये सांगतो की कौरव पांडवाला कारण पांडवाला काय केलं, कौरवाने दूत क्रीडा खेळण्यासाठी बोलवलं. तिथं मग हारल्यानंतर त्या द्रौपदीला वडीत आणण्यात आलं दुःशासनानं. मग ती भरसभेमध्ये तिनं न्याय मागितला. भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कर्ण, सर्व जे गुरु आहेत, कृपाचार्य आहेत, सर्व महान व्यक्ती एकानंही कारण आवाज उठविला नाही. पांडवाकडे न्याय मागितला, सर्वांनी माना खाली घातल्या, पण न्याय मिळाला नाही. म्हणून शेवटी तिनं काय केलं, भगवंतालाच प्रार्थना केली. भगवंत धावत आले. तिचं लज्जा म्हणजे तिचं वस्त्रहरण चालू होतं. ते वस्त्र पुरविण्याचं काम केलं. पण तिच्या मुखावाटं जी शब्द निघाले ते सत्य करून दाखवावं लागलं भगवंताला. कारण ज्यांनी मौन बाळगिलं त्यांच्या जीवनामध्ये भीष्माचार्य असून त्यांना 6 महिने शेवर पडावं लागलं. कर्ण एवढा उदार, जगामध्ये कर्णासारखा उदार कोणीच नाही, त्याही मनुष्याला मारावं लागलं. मग आता सत्य जर सध्या बोलायचं म्हणलं तर संतोष देशमुख यांची निर्घुणपणे हत्या केली. हत्या कशी झाली सर्वांना हे आज महाराष्ट्रभर हे प्रकरण गाजत आहे. ते कारण सोडवाय गेले त्यांच्या जीवनामध्ये. कारण हरिजनाच्या मुलाला तो मारहाण करीत असताना ते सोडवाय सरपंच या नात्याने गावामधले काही लोक घेऊन सोडवाय गेले.
त्यांचा त्यामध्ये काही संबंध नसताना, खंडणीच्या प्रकरणामध्ये संबंध नसताना त्यांचा एवढा निर्घृणपणे हत्या करण्यात आली. आता ती पतिव्रता स्त्री, देशमुखची जी पत्नी आहे, तिचा मुलगा आहे, तिची जी मुलगी आहे, भगवानगडावर जे न्यायाचार्य म्हणून चालतात ते, कारण त्यांच्या जीवनामध्ये भ्रष्ट बुद्धीसारखं बोलतात. एवढे ज्ञानेश्वरीचे महंत, सिद्धांत आनंदाचे सांगणारे, त्यांचीसुद्धा बुद्धी भ्रष्ट होते. जसं भीष्माचार्याची बुद्धी भ्रष्ट झाली, कर्णाची बुद्धी भ्रष्ट झाली. आणि या प्रकरणामध्ये हे मंत्रिमंडळ सत्ता आहे, कारण अजितदादा असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील, त्यांच्या जीवनामध्ये मौन बाळगलेलं आहे. 56 दिवस झालं महाराष्ट्र पेटून उठलेला आहे, कारण महाराष्ट्रसुद्धा न्याय मागत आहे. पण सर्वांनी मौन बाळगलेलं आहे त्यांच्या जीवनामध्ये. त्यांना वाटत असेल, किंवा पोलीस असतील किंवा CBI असेल, या सर्वांनी त्यांच्या जीवनामध्ये मौन बाळगलं. आजपर्यंत त्या कुटुंबाला न्याय मिळालेला नाही. मग हे न्याय कोणाकडे मिळेल? शेवटी भगवंत त्याच्या जीवनामध्ये तो न्याय देणारच आहे. यांना हे परिणाम, कारण बहुकठीण परिणामी, कारण महाराज सांगतात जे परिणाम महाभारतामध्ये एकही शिल्लक राहिला नाही पांडवाचा, दुर्योधनाच्या कुळामधला कशामुळं राहिला नाही? बहुकठीण परिणाम. कारण ते परिणाम, द्रौपदीचं वस्त्रहरण केलं याचे परिणाम, तिच्या मुखा वाटलेले जे शब्द आहेत, तसे हे देशमुख परिवाराचे या मुखावाटं त्या स्त्रीच्या जे शब्द निघणारे आहेत, याचे परिणाम जेवढ्यानी मौन बाळगलेलं आहे, जेवढ्यानी हे कृत्य केलेलं आहे, जेवढ्यानी या कृत्य करण्यास पाठिंबा दिलेला आहे, त्या सर्वांना त्यांच्या जीवनामध्ये त्याचे परिणाम भोगावेच लागणार आहेत. कारण हे वाणाची ताकद आहे. म्हणून माऊली म्हणतात, नाना दिटी घालून आहेर अव तू जाई जे सोयीराम, कावान धाडी जे घरा वौसियाचे. कारण माऊली सांगतात की आपण लग्न कार्यामध्ये आहेर देतो सोयऱ्या धाऱ्यामध्ये, किंवा सोयऱ्या धाऱ्याकडून आहेर येतो, त्या आहेरावरच आपलं लक्ष असतं. आणि आहेर आल्याशिवाय किंवा मूळ आल्याशिवाय आपण लग्नाला तर जातो का? लग्नाला जात नाही. हे एक महत्त्व झालं. पण सौभाग्यवतीचं जे, कारण जे व्यवसायाचं जे दान आहे ते शुद्ध पवित्र दान आहे. ते कशासाठी दिलं? तिचं अखंड सौभाग्य कारण राहावं म्हणून तिच्या जीवनामध्ये तिनं ते दान दिलेलं आहे. आता मग ते दान सौभाग्यवती बाईनं दिल्यानंतर तिच्या नवऱ्याला जर कुणी असं मारलं असेल, काय अपराध नसताना मारला असेल, निर्गुणपणे मारला असेल, मग तिच्या मुखावाटून निघणारे जे शब्द आहेत, त्या परिवाराच्या, देशमुख परिवाराच्या मुखावाटं निघणाऱ्या शब्दाचे परिणाम या सर्वांना, मौन बाळगणाऱ्यांना, जे गप्प बसणारे आहेत, जे करणारे आहेत, जे आधार देणारे आहेत, त्यांच्या जीवनामध्ये त्यांना भोगावेच लागतात, असं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, जीवासाठी गौरव वाढे आहाच जोडे ते नव्हे, आहाच जोडे ते नव्हे. आपल्या जीवनामध्ये गौरव वाढण्यासाठी आपण काही करतो, कोणत्याही स्तराला आपल्या जीवनामध्ये जातो. पण महाराज म्हणतात आहाच जोडे नव्हे ते. आहाच म्हणजे काय? जेथे अचेत चित्ताचा सांगा तू, आहाच वाना दिसे मांडतू, जेथ प्राण गगना तू संचरे का. कारण जीवानं त्याच्या जीवनामध्ये उदार झाल्याशिवाय, कारण त्याचा प्राणवायू मूर्धवी आकाशात प्रवेश करीतच नाही. माऊली सांगतात आहे दादा, हे डोक्यावरून तुमच्या जाण्यासारखं आहे. जिथं प्राणाचा आणि चित्ताचा वरवर संबंध झालेला असतो, त्या योगाने मनुष्याचे महत्त्व त्याच्या जीवनामध्ये वाढत असते. ही आध्यात्मिक अवस्था आहे. आता ही आध्यात्मिक अवस्था हे प्राप्त करण्यासाठी आपल्या जीवनामध्ये हे नुसतं वरवर बोलून हे आध्यात्मिक अवस्था प्राप्त होत नाही. हा दांभिकपणा आपल्या जीवनामध्ये जात नाही. खरी कीर्ती मिळत नाही. आता खरी कीर्ती मिळविण्यासाठी काही जण त्यांच्या जीवनामध्ये राजाश्रय घेतात, काही राजाश्रय देतात, त्यांची कीर्ती वाढते. हा वेगळा मोठेपणा त्यांच्या जीवनामध्ये आहे. माझी एवढीच विनंती आहे आमच्या संप्रदायामधले
कारण एवढं तुम्ही आज आज कोणाच महाराजावर माझ्यावर सुद्धा लोकांचा विश्वासच राहिलेला नाही. कारण महंत असणाऱ्या डॉक्टर पदवी, कारण न्यायाचार्य, कारण त्यांच्या जीवनामध्ये एवढं असताना त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी समर्थन द्यावं आणि जे मारलेलं आहे त्यांची मानसिक स्थिती तपासावी असे शब्द त्यांच्या मुखावाटे येवे. ही शोकांतिका, कारण ह्या वारकरी पूर्ण संप्रदायाला किंवा पूर्ण महाराज लोक त्यांच्या जीवनामध्ये हे लागलेला कलंक आपल्या जीवनामध्ये, कारण कलंक अत्यंत वाईट असतो, तो धुतलाच जात नाही. म्हणून मी जरी बोलत असलं नाही, कोणता जरी महात्मा तुमच्या जीवनामध्ये बोलत असेल तरी त्याच्यावरला विश्वास हा जनतेमधला उडालेला आहे, असं माझं स्पष्ट मत आहे. असं अभंगाच्या 2ऱ्या चरणाचा भावार्थ होतो. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, जरी होय उघडी दृष्टी तरीच गोष्टी युद्धाच्या, तरीच गोष्टी युद्धाच्या. कारण युद्धाच्या संबंधाने ज्याची दृष्टी उघडी झाली आहे त्यानेच युद्धाच्या गोष्टी बोलाव्यात. आपल्याला युद्धाचं ज्ञानच नाही, आपल्यामध्ये धैर्यच नाही लढण्याचं, आपण युद्धाच्या बड्या बड्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये करीत असतो. त्या करण्याला काही मतलब आहे का? काहीच मतलब नाही. म्हणून माऊली म्हणतात, तरी मी या सांडीला जीवित्वाची चाड आणि तुवाही न धरावी भीड, मनी आहे ते उघड बोल पासुके. कारण भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, बाबा तुझ्या मनामध्ये काय आहे ते उघड उघड मला सांग. कारण ज्यावेळेस मनुष्याच्या जीवनामध्ये त्याची जगण्याची आशा संपते, कारण जीवाचा त्याग करण्याची भावना त्याच्या जीवनामध्ये निर्माण होते, एवढं त्याच्या जीवनामध्ये आघोर असं कृत्य झालेलं असतं. कारण पांडवाची थोडी फजिती झालेली नाही. 13 वर्षे वनवास, 1 वर्ष 12 वर्षे वनवास, 1 वर्ष अज्ञातवास देऊनही शेवटी युद्ध खेळावं लागायलं. त्यावेळेस भीष्माचार्य, द्रोणाचार्य कर्णासोबत युद्ध खेळत असताना अर्जुनाला त्याच्या जीवनामध्ये युद्ध करावं वाटणं गेलं. म्हणून त्याच्या जी मनाची स्थिती झालेली आहे, त्याच्या मनामध्ये जे विचाराची भीड चाललेली आहे, ते मनामध्ये ते मन मोकळं कर म्हणतात. उघड उघड ते मन तुझ्या जीवनामध्ये मोकळं कर. तुझ्या जोपर्यंत मन मोकळं करणार नाही तोपर्यंत तुझ्या जीवावर कारण ते विचाराचं जे दडपण बसलेलं आहे, ते बंधन तुझ्या ज्या मनावर, तुझ्या जीवावर जे दडपण बसलेलं आहे, ते प्रत्येक मनुष्याला त्याचं ते ओझं खाली केल्याशिवाय आपल्या जीवनामध्ये. म्हणून महाराज म्हणतात, तरीच म्हणजे काय? अचूकतेपासून विचलन होत नाही, तेव्हाच मनुष्य संसारामध्ये त्याचे जीवन जगू शकतो. कारण तोच मनुष्य त्याच्यावर झालेल्या अपमानाचे युद्ध जिंकू शकतो. कारण आता देशमुख परिवार त्यांच्या जीवनामध्ये सांगायचं झालं, आता एवढं भगवानगडचे बाबा बोलूनही, महंत बोलूनही तिथं त्यांना गेले आम्ही तिथलं, आमच्या घरी, कारण 22 वर्षानं, कारण तो वंजाऱ्याचाच मनुष्य आमचं शेत वाहतो. हे सांगण्याची गरज काय आपल्या जीवनामध्ये? मी प्रामाणिक आहे. प्रामाणिकपणा आपल्या जीवनामध्ये त्याला पुरावे देण्याची काय गरज आहे? बरं, पुरावे एवढे कारण यूट्यूबवर व्हिडिओ केला त्या मारेकऱ्यांनी, व्हिडिओ तो सगळा महाराष्ट्रभर व्हॉट्सअप झालेला आहे. हे मंत्रिमंडळामध्ये गेलेलं आहे सर्व, कारण पोलीस यंत्रणेमध्ये सीबीआयकडे आहे, सर्वाकडे हे पुरावे आहेत. एवढे पुरावे ढिगाभर गाडीभर पुरावे दिलेले आहेत. अजून पुरावे आपल्या जीवनामध्ये काय देवं? आणि पुरावे देऊन ज्यांनी मौन बाळगलेलं आहे, ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे, त्यांनी मौन बाळगलेलं आहे, याचं राजकारण जे करीत आहेत त्याच्याबद्दल आपण काय बोलून, माझ्यासारख्या बारक्या माणसानं तर बोलून काय न्याय मिळणार आहे? न्याय मिळण्यासाठी आपण आपल्या जीवनामध्ये त्या भगवंतालाच न्याय मागावा, तो भगवंतच न्याय देईल अशी अपेक्षा आपल्या जीवनामध्ये करावी. पण हार आपल्या जीवनामध्ये मानू नये. कारण हे सांगावं लोकाला, आपलं मन मोकळं करावं. जसं देशमुख कुटुंब त्यांच्या जीवनामध्ये जी छोटीशी त्यांची मुलगी किती सुंदर बोलली, भगवानगडच्या बाबाला तिनं जी बोलली,
या जगामधला तो अन्याय तर बंद होईल ह्याच्यासाठी आमच्या जीवनामध्ये न्याय मागतो. याला जातीची झालर देण्याचा कोणीही प्रयत्न करू नये. ती छोटीशी मुलगी बोलते आणि हे मन त्याला त्यांच्या जीवनामध्ये जर कळत नसेल तर ही शोकांतिका आहे आपल्या जीवनाची. असा अभंगाच्या 3ऱ्या चरणाचा भावार्थ होतो. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात, तुका म्हणे अंगा येता तरी सत्ता धैर्याची, तरी सत्ता धैर्याची. आपल्या जीवनामध्ये हे जन्मापासून मरेपर्यंत असे प्रसंग येत असतात, चांगले वाईट. हे प्रसंगामधूनच आपल्या जीवनामध्ये धैर्य हे निर्माण होत असतं. असं सहज धैर्य होत नाही. आज देशमुख कुटुंबाने त्यांच्या जीवनामध्ये धैर्य निर्माण केलं. भगवानगडचे बाबा बोलूनही त्यांना 50,000 रुपये देणगी, कारण बाबा देतो म्हणले तर ह्यानेच 50,000 रुपये, कारण त्या मठाला देणगी देण्याचं धैर्य त्यांच्या जीवनामध्ये दाखविलं. हे धैर्य आपल्या जीवनामध्ये लागतं. हे धैर्य आल्याशिवाय आपल्या जीवनामध्ये तुका म्हणे अंगा येता तरी सत्ता धैर्याची. तुमच्या जीवनामध्ये जोपर्यंत धैर्य येणार नाही तोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला न्यायही मिळणार नाही. कारण तुमचं मन मोकळं करा, उघड हे मन जगासमोर मोकळं करा. जगामध्ये चांगलेही माणसं आहेत, वाईटही माणसं आहेत. चांगल्या माणसाची भरपूर संख्या आहे. कारण आजचं हे प्रकरण पाहिलं तर काही वंजारी समाजानं काय त्यांना पाठिंबा दिलेला आहे का? हे बळत जाऊन आता धनुभाऊ त्याच्यात गुंतलेले नसताना कशाला समाजाला घेऊन पडालेले आहेत? सत्ताधारी आहे, त्यांच्या जीवनामध्ये सत्ता आहे. तुम्ही त्याच्यात नाही तर तुम्ही स्पष्ट तुम्ही त्या जे मारेकरी आहेत त्यांना शिक्षा करा. तुमच्या हातात सत्ता आहे, तुम्ही सत्ता मंत्री आहात तुमच्या जीवनामध्ये. फडणवीस साहेब आहेत, कारण गृहमंत्री आहेत त्यांच्या जीवनामध्ये, पण तेही नुसतं गोड बोलतात. नुसतंच म्हणून झालं गृह खातं त्यांच्या अंडर आहे. मग पोलीस आजपर्यंत झोपलेले आहेत का? हे उघड सर्व पुरावे तुमच्या जीवनामध्ये आहेत. पण धैर्य आपल्या जीवनामध्ये हारू नये. धैर्य एकदा जर तुमच्या जीवनामध्ये गेलं तर तो मनुष्य मग ते परिणाम जे असतात ते परिणामाला आपल्या जीवनामध्ये मग भोगावेच लागतात. म्हणून धैर्य अत्यंत महत्त्वाचं आहे. तुका म्हणे अंगा येता. अंगामध्ये धैर्य कधी येतं? प्रसंगाशिवाय तुमच्या जीवनामध्ये धैर्य येत नाही आपल्या जीवनामध्ये. कारण देशमुखाच्या घरावर दुःख झालं आहे आणि आपलं धैर्य आपल्या जीवनामध्ये काय येत नाही? आपण समाज बांधव आहोत. समाज बांधवानी घराच्या बाहेर निघाला. आज त्यांच्यावर प्रसंग आला, उद्या आपल्यावर काय येणार नाही? ही वेळ प्रत्येकावर काय येणार नाही? म्हणून हे धैर्य प्रत्येकानं त्याच्या जीवनामध्ये कारण आणलं पाहिजे. धैर्यासाठी, सत्यासाठी प्रत्येकानं हे रस्त्यावर उतरलंच पाहिजे आपल्या जीवनामध्ये आणि न्याय मागितलाच पाहिजे. नक्की न्याय, कारण शासनालाही त्याच्या जीवनामध्ये न्याय द्यावाच लागेल. कारण शासन कोणाच्या जीवावर? आपल्या जीवावरच शासन आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये धैर्य हारून हे भागत नाही. हे उघड आपण बोलतच राहिलं पाहिजे. माझ्या जीवनामध्ये या राजकारणाबद्दल कधीच मी बोलत नाही, पण का माझ्या मनामध्ये भावणूक झालं की कारण का या जगामध्ये किती अन्याय होतो. पण तेच नाही, देशमुखच नाही, कारण किती पुरावे धस साहेबांनी दिले की एक मुंडे गेल्या वर्षी हत्या झालेली आहे. मुंडेची हत्या झाली त्यांच्याच ह्याच्याची समाजाचा असून त्याचा थांग पत्ता नाही आजपर्यंत. त्याचा कोण केला, का केला, कशामुळं केला, ती बी कोर्टाच्या समोर हत्या दिवसा झालेली असताना त्याला अजून त्या कुटुंबाला न्याय मिळाला नाही. असं जर या जगामध्ये होत असेल तर न्याय आपण कोणाकडे मागावा? मग आपण रस्त्यावर शेवटी उतरावंच लागेल. शेवटी त्यांच्यावर वेळ आली म्हणून आपल्यावर येणार नाही. हे आपल्या जीवनामध्ये चालणार नाही. म्हणून माझ्या जीवनामध्ये मी हे ओपन बोललो नाही तर माझी एक तर मी काय माझ्या जीवनामध्ये एक सामान्य माणूस आहे आणि माझी काही योग्यता नाही. अध्यात्माबद्दलसुद्धा बोलण्याची माझ्या जीवनामध्ये योग्यता नाही. पण जे संविधानाने आपल्याला अधिकार दिलेले आहेत आपलं मत मांडण्याचा, म्हणून कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, कारण हे साधुसंत त्यांच्या जीवनामध्ये सांगतात. तर आपण आपल्या जीवनामध्ये
कारण प्रत्येकाला सहकार्य करावं, कारण एक दिवस जायचं आहे बाबा, प्रत्येकाला जायचं आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये एवढीच आठवण ठेवावी, काही 4 चांगल्या गोष्टी घेता आल्या, लोकांनी चांगलं म्हटलं, तर एवढं जरी आपल्या जीवनामध्ये कमविलं तर भरपूर कमविलं, असं माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे, माझ्या ज्ञानाप्रमाणे या अभंगावर विवेचन मांडण्याचा प्रयत्न केला. जे चुकीचे शब्द असतील ते पाप माझ्या मुखावाटं, जे चांगलं असेल ते जगद्गुरु तुकोबाराय पांडुरंग परमात्मा यांचं म्हणून त्याचा स्वीकार करावा. हे झालेलं निरूपण तुमच्या चरणी सद्गुरू चिन्मयानंद स्वामी जगद्गुरु तुकोबाराय यांच्या चरणी शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पशा सेवेला पूर्णविराम. तुकाराम तुकाराम तुकाराम. बोला पुंडलिक गौरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.